अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगरच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची घोषणा केली। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्या असं जाहीर आवाहन ओवैसी यांनी केले आहे। दरम्यान या घोषणेमुळे पुन्हा एकदा आंबेडकर आणि ओवैसींची युती होणार असल्याची चर्चा रंगली। ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर MIMचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार संभाजीनगरमधून निवडून आला, त्याच संभाजीनगरात MIMचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी एक आश्चर्यकारक भूमिका जाहीर केली। ओवैसींनी अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। विधानसभेच्या जागा वाटपावरून खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितवर गंभीर आरोप केले होते। 288 जागांपैकी केवळ 8 जागा MIMसाठी सोडल्या जात असल्याचं जलील यांनी म्हटलं होतं। जलील यांनी प्रकाश आंबेडकरांचा RSSशी संबंध असल्याची घणाघाती टीकाही केली होती। तर इम्तियाज जलील भाजपसाठी अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांनी युती तुटल्याचं खापर जलील यांच्यावर फोडलं होतं। नेमकं निवडणुकीच्या तोंडावर जलील यांचं वंचित प्रेम पुन्हा उफाळून आले। गेल्या निवडणुकीत मिळालेली दलित समाजाची मतं दुरावू नये म्हणून इम्तियाज जलील यांनी स्मार्ट खेळी केल्याचं दिसतंय। प्रकाश आंबेडकरांनी MIMकडे पाठिंब्याची कुठलीही मागणी केली नव्हती। आता जलील यांनी देऊ केलेला पाठिंबा वंचित बहुजन आघाडी स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।